नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प 2.0 सुरू झालेली आहे। त्यासाठी अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेले आहे। आता यामध्ये जी काही गावं असतील त्या गावांना या माध्यमातून वेगवेगळी साधनं आपल्या शेतीसाठी, शेतकऱ्यांच्या जे काही जीवनमानात चांगला बदल घडवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे। आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जे काही शेतीसाठी साधनं लागत असतात त्यासाठी आपल्याला पोकरा या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। आता त्यामध्ये या अगोदर आपण शेळी पालनाच्या व्यवसायासाठी या माध्यमातून कसा अर्ज करायचा याबद्दलची या योजनेचे जे काही वैशिष्ट्ये आहेत ते बघितलेले आहेत। मात्र मित्रांनो, आज आपण जे काही सिंचन साधनं असतात, म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे मात्र त्या शेतकऱ्याकडे सिंचन साधनं नाहीत, मग त्यामध्ये मोटर असेल, पाईप असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत याचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी अनुदान किती असणार आहे आणि किती क्षेत्रासाठी याचा लाभ मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प टप्पा 2.0 ही योजना आता कार्यान्वित झालेली आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून घेता येतो। यामध्ये फळबाग लागवड असेल, शेततळं असेल, पाईपलाईन असेल, मोटर असेल, शेळी पालनाचा व्यवसाय असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतात। मात्र यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे मात्र त्या शेतकऱ्याकडे सिंचनाची साधनं नाहीत, मग त्यामध्ये विद्युत पंप असेल 10 HP पर्यंतचा, त्यानंतर SDP पाईप असेल, डिझेल इंजिन असेल, PVC पाईप असेल, अशा ज्या काही संसाधन गोष्टी लागतात तर त्यासाठी किती प्रकारचं अनुदान मिळतं, किती टक्के अनुदान असतं, त्यासाठी किती क्षेत्र असणं आवश्यक असतंय, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी यामध्ये एक परिपत्रक दिलेलं आहे, त्या परिपत्रकानुसार आपल्याला सविस्तर हे समजून घ्यायचंय की नेमकं किती अनुदान असते। तर शेतकरी मित्रांनो, हे पत्रक आहे 28/10/2025 रोजीचं। आता या पत्रकानुसार पाणी उपसा साधने, पंपसंच व पाईप यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान मिळत असतं आणि या अनुदानाचा फायदा आपल्याला नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेता येतो। आता याचं उद्दिष्ट मुळं असे आहेत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची जुळवून घेण्यास सक्षम बनविणे, पाणी उपसा साधनांचा वापर करून संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे। आता लाभार्थी निवडीचे निकष असे आहेत की प्रकल्पांतर्गत सदर घटकासाठी फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी पात्र असतील। सदर घटकाचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देता येईल। ज्या शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे परंतु पाणी उपसा साधनाअभावी पीक उत्पादनात घट येते, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल। पाणी उपसा साधने उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय असणार नाही। आता यासाठी जे काही अर्थसहाय्य असतं तर ते असं असतं मित्रांनो की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी उपसा साधने अंतर्गत विद्युत पंप संच, डिझेल इंजिन पंप संच व पाईप या घटकासाठी अनुदानाचा तपशील असा आहे। त्यामध्ये विद्युत पंप 10 HP पर्यंत, डिझेल इंजिन 10 HP पर्यंत, प्रचलित आर्थिक मापदंडांच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा 40,000 रुपये प्रति पंप संच यापैकी जे कमी असेल ते। आणि पाईपसाठी SDP पाईप, PVC पाईप, SDP लॅमिनेटेड, प्रचलित आर्थिक मापदंडांच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा 30,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान या माध्यमातून मिळत असतं। आता यासाठी एक सर्वसाधारण सूचना अशा आहेत, शेतकऱ्यांना पंप संच व पाईप या दोन्ही घटकांचा लाभ घेण्यासाठी मुभा राहील। शेतकऱ्यांना सदर घटकांतर्गत खालीलप्रमाणे नमूद तिन्ही प्रकारच्या पाईपपैकी कोणत्याही एका प्रकारचा पाईप घेता येईल।
त्यामध्ये PVC पाईप, HDPE पाईप आणि HDPE लॅमिनेटेड पाईप. आता ही पाईपचे प्रकार जे आहेत ते त्यामध्ये प्रचलित आर्थिक मापदंड असा आहे की HDPE पाईपसाठी 100 रुपये प्रति मीटर, PVC पाईपसाठी 70 रुपये प्रति मीटर आणि HDPE लॅमिनेटेड पाईपसाठी 40 रुपये प्रति मीटर. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार 63 mm, 75 mm, 90 mm व्यासाचे पाईप घेता येतील. सिंचनासाठी ISI मानांकित पाईपची शेतकऱ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करावी आणि पाईप खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्येक पाईपवर शेतकऱ्याचे नाव, प्रकल्पाचे नाव, वर्ष टाकणे बंधनकारक आहे. आता याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही हे पत्रक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावर जाऊन आणखीही सखोल सविस्तर माहिती घेऊ शकता, कारण परिपत्रक खूप मोठा आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं अनुदान या माध्यमातून मिळत असतं. त्यामुळे या योजनेमध्ये जी गावं असतील त्या प्रत्येक गावाला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे आणि त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा किंवा आपल्या कृषी सहाय्यक किंवा आपल्या गावातील सरपंच यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा संपूर्ण लाभ मिळवायचा आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे जर तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन याचा सविस्तर अभ्यास करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.